नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मी राजेश मातोश्री ॲग्रो सर्व्हिसेस आगूर. तर अद्रक सडीबाबत जो दुसरा प्रकार आहे आपला की जो लागवडीच्या वेळी जे जास्त काळ जे खांडवळी राहिल्यामुळे जी सड लागते त्यासाठी मी तुम्हाला आज उपाययोजना सुचवणार आहेत. तर जे आपले सड लागलेले असते तर ते ज्या डायरेक्ट खांडामध्ये खाली आळ्या निर्माण झालेल्या असतात आणि त्याचं प्रमाण जास्त झालेलं असतं आणि जो निघालेले कोंब असतात ते खुज्जे असतात, म्हणजे कमी प्रमाणात वाढलेले असतात आणि जास्त प्रमाणात बारीक बारीक कोंब निघाले असतात. त्यासाठी तुम्ही जे औषध मी सांगणार आहे त्याचे कंटेन पायरक्लोप्रिविन 3.5%, थेरम 15% आणि क्लोथेडिन 22.5% या घटकाचा तुम्ही वापर करायचा आहे. त्यामुळे जे सड झालेली आहे ती 100% तुमची कंट्रोल होण्यास मदत होते. आणि दुसरं 2-3 दिवसानंतर त्याला तुम्ही 98% ह्युमिक त्याला सोडून द्यायचं आहे ड्रिपनी. एकरी 1 किलो जे प्रमाण असेल 98% ह्युमिकचे ते तुम्हाला सोडून द्यायचं आहे. तर त्याचं 100% तुम्ही जे मी कंटेन सांगितले ते परत सांगतो तुम्हाला. पायराक्लोस्ट्रोबिन 3.5%, थेरम 15% आणि क्लोथेडिन 22.5% या कीटकनाशक प्लस बुरशीनाशकचा तुम्हाला वापर करायचा आहे.